श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित अण्णा चषक जी स्पर्धा आपण पाहिली होती ना, त्या स्पर्धेचा हा विजेता संघ गावदेवी भादवड, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वेहेले, या दोन टीममध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष तरे विथ संजय भाई म्हात्रे, आपल्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. टीम गावदेवी भादवडच्या वतीने ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तर बॉलिंग ट्रॅकवर संतोष म्हात्रेला आपण पाहतोय. पाहूया सुरुवात कशा प्रकारची राहील. जय बजरंग पोटी प्लस क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. जय बजरंग क्रीडांगण कारिवली या ठिकाणावरनं या मैदानावरची ही पहिली स्पर्धा, पहिलं आयोजन या मैदानावर आपण पाहतोय. पंचांचा अधिकृत इशारा, मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर संतोष म्हात्रे. सुरुवात खूप महत्त्वाची आहे आणि ती चांगली सुरुवात टीम भादवडच्या बाजूने की टीम वेलेच्या बाजूने होईल हे आपल्याला पाहावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉलला संतोष म्हात्रे टर्न होतोय. पहिलाच बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केले फलंदाजाला. अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. कॅप्टन सोबत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. यस, थँक्यू व्हेरी मच दीपक दादा, आणि सोबतच नानू दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून. 2 धावा जरूर जोडल्या गेल्यात फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. आखो टप्प्याचा मारा, यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय आणि इथून मात्र ही धाव धोक्याची होती, पण मात्र पंचांनी सॉफ्ट सिग्नल प्रथमतः दर्शवलाय की फलंदाज नॉट आउट आहे, पण तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा केली आहे. तर बघूया आपण नक्कीच फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे, ज्यांच्या माध्यमातून अगदी लक्षपूर्वक या ठिकाणी तपासलं जात आहे. टेलिकास्ट नक्कीच प्रशंसा या ठिकाणावरनं होईल. काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. अगदी स्लो मोशनने हे या ठिकाणी तपासलं जात आहे. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणी वारंवार तपासलं जात आहे. थोडा वेळ जरूर घेतला जात आहे, कारण योग्य डिसिजन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि या ठिकाणावरनं डिसिजन आलाय, या इट्स नॉट आउट. मॅचला सुरुवात करा. अगदीच यस्नोवेटची भूमिका महत्त्वाची होती आणि तीच भूमिका पाहायला मिळाली. डबलेचा बॉल कव्हर मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. थ्रो देखील चांगला होता. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर 4 झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. एक व्हाईट बॉल सोबत सुरुवात आणि त्यानंतर सिंगल 4 धावा धावफलकावर. संतोष म्हात्रेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस दांडी गोल, त्रिफलाची पहिली विकेट. फलंदाज बाद.
पहिली विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. आडवा बाटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज संजयभाई मात्र त्या ठिकाणी बीट झाले आणि त्यानंतर बॉलला यष्टांचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे गावदेवी वेहले टीमला. अगदीच खूप महत्त्वपूर्ण विकेट. आणि अजून एक उल्लेखनीय गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे यष्ट्यांमध्ये LED लाईट्स आपण पाहतोय. स्टम्प्समध्ये ज्या LED लाईट्स आहेत त्याचा निश्चितप्रमाणे उल्लेख होईलच, कारण की क्रिकेटमध्ये वारंवार त्याने बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या रणजी क्रिकेटमध्ये जय बजरंग 40+ संघाने इथून मात्र एक चांगली चुणूक दाखवलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष मात्रे पुन्हा एकदा या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, बॉल निर्धाव गेलाय. काय कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणावरनं. अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचे एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी पेश केलंय संतोष मात्रे या गोलंदाजाने. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट, 1 गडी बाद, धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा. निश्चितपणानं एक बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना तुमची रणनीती कशी असली पाहिजे ती रणनीती इथून मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवलेली आहे गावदेवी वेहळे संघाने. आणि गावदेवी वेहळे संघाला विनंती आहे की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि क्षमता आहे. मागच्या स्पर्धेचा विजेता संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गावदेवी भादवड. या संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. बॉलिंग ट्रॅकवर हरेश भोईर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी डीपमध्ये आपण ऑनसाईडचा विचार केला तर सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय संतोष तरेसाठी. कारण माहिती आहे संतोष तरे ऑनसाईड जी आहे ना ती भरपूर स्ट्रॉंग आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, संपर्क नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलंय संतोष तरेला. षटकाची सुरुवात निर्धाव बॉल सोबत झाली आहे. निश्चितपणानं संतोष तरे स्वतःवरती निराश असतील, कारण की या चेंडूवरती धाव घेण्याचा मनसुबा त्यांनी जो आखला होता तिथून मात्र तो फोल ठरलाय. पुढचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क अवध असं नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका ठरेल का? यस, रन आउटची विकेट. फलंदाज बाद मच्छिंद्र. मध्ये दाखल होतोय, परंतु संतोष तरेचा विचार केला ना तर आत्मविश्वास तेवढा खास दिसून येत नाहीये. थोडा संघर्ष करत असताना फलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच मात्र मी तर एवढंच म्हणेन की संघर्ष करावा लागत असेल तर त्यावेळेस निराश होऊन जाऊ नका, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. अगदी बरोबर, कारण की क्षमता दाखवण्याकरता सुद्धा तुम्हाला मेहनत ही घ्यावी लागेल. आणि आता मात्र पलटवार दुसऱ्या षटकामध्ये करावाच लागेल गावदेवी भादवड संघाला. यस, क्षमता तर भरपूर मोठी आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणावरनं सिद्ध करावी लागेल. हरेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल हलक्या हाताने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. हो 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 हो, काय स्टॉप पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये करत असताना हरेश भोईरला आपण पाहतोय. नक्कीच मित्र, या क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे केलंय ना त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि हे क्षेत्ररक्षण पाहता कोण म्हणेल हे 40+ क्रिकेट आहे. अगदीच लेजेंड क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा बॉल, या बलेचा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. अजून एक चांगला बॉल, दुरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. हे षटक देखील अप्रतिम फेकलं जात आहे. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे आणि त्याचं कारण एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये.
अर्थातच गोलंदाजी त्याच टप्प्यावर होत आहे ज्या टप्प्यावरनं विकेट मोठे फटके ठोकणं कठीण जात आहे टीम गावदेवी भादवडसाठी. या बॉलर्स देखील अजून एक चांगला टप्पाचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो त्या ठिकाणावर फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. सिंगलवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी गावदेवी वेले टीमच्या बाजूने आपण पाहतोय. धावा धावफलकावर झाल्या आहेत फक्त आणि फक्त 9 धावा. हरेश भोईरला आपण पाहतोय दुसरं षटक फेकत असताना गोलंदाजी भरपूर चांगली. ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये आणि निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. पणानं फलंदाज शैलेश म्हात्रे यांनी जो षटकार लगावला त्या फटक्याची नितांत गरज होती गावदेवी भादवड संघाला आणि तोच षटकार इथून मात्र आपण पाहतोय शैलेश म्हात्रे यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 15 धावा आपल्याला या फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि निश्चितपणानं संदेश एक गोष्ट उल्लेखनीय राहिले 24-25च्या सत्रामध्ये चाचणी स्पर्धा सोनाळे मैदानावरती जेव्हा आपण पाहिली तेव्हा शेलू मातावळ आणि गावदेवी भादवड संघाची जर्सी सेम होती आणि आता गावदेवी वेळे संघ आणि गावदेवी भादवड संघाची जर्सीसुद्धा सेम आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणानं हा योगायोग आहे. पहिल्या 11 बॉलचा खेळ जर पाहायचा झाला ना तर फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर होत्या आणि शेवटच्या बॉलवर शैलेश म्हात्रेच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार आलाय. नाही की जाता मात्र आवश्यकता देखील आहे कारण पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला ना तर गावदेवी वेले टीमच्या बाजूने वार झालाय परंतु पलटवार येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सतीश येतोय. पाहूया सतीश कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर भरपूर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली आहे. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन चला वेल कमी खर्च करा, लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल संतोष तरे समोर आपण पाहतोय. या बॉलेस बॉलला टॅप केलंय. बॉल कव्हर मधून डीपला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 17 वर पोहोचलाय. अगदीच नितांत गरज आहे आणि आता मात्र हाणामारीची षटकं आहेत आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न आहे तो गावदेवी भादवड संघाच्या फलंदाजांचा. फलंदाज संतोष तरे आणि शैलेश म्हात्रे यांना आपण फलंदाजी करताना खेळपट्टीवरती पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. खासदार बाळेमामा चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. या बॉलर्स देखील मध्ये क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 1 to कव्हर. 4 धावा.
क्षेत्ररक्षकाचा अंदाज त्या ठिकाणी चुकला होता. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परिणामस्वरूप 4 धावा अजूनही त्या ठिकाणी मिळतील टीम गावदेवी भादवडसाठी. नक्कीच शांत सुरुवात आणि त्या शांततेनंतर हे वादळ आपल्याला पाहायला मिळते. संतोष तरेच्या बॅटमधून 2 मोठे फटके, 1 षटकार आणि षटकारानंतर हा चौकार. धावफलक 27 वर पोहोचलंय. येणाऱ्या फलंदाजांमध्ये लालचंद तरे हे एक मोठं नाव. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हवा तसा संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. काय कमालीचं पाहायला मिळतंय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. 29 या अंकावरती आपण धावफलक पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गावदेवी भादवड संघाचा. गावदेवी भादवड आणि गावदेवी वेहेळे असे हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देताना, झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश म्हात्रे आणि संतोष तरे यांनी एक चांगली पार्टनरशिप उभारलेली आहे गावदेवी भादवड संघाकरता आणि त्या धावांची नितांत गरज होती. पुढचा बॉल. या वेळेस परिपूर्ण बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता इथून मात्र गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि गोलंदाजाने इथून मात्र निश्चितपणाने कमबॅक केलंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सतीश यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. सतीश पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये. अन्यथा कदाचित शैलेशला मैदान सोडावं लागलं असतं. परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. या षटकामध्ये आला 16 धावा झाल्या आहेत. 31. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल 3 षटकांच्या अखेरनंतर, कारण की जी पार्टनरशिप महत्त्वाची होती गावदेवी भादवड संघाला, तीच पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते संतोष तरे आणि शैलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. संजयभाई म्हात्रे स्वतः त्या ठिकाणावरनं पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नाही, पाणी जो आहे ना तो तर बहाना आहे. पाणी के साथ कुछ कहानी. निश्चितच खूप काही गोष्टी या मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या विचार विनिमयता, समयसूचकता या क्रिकेटमध्ये आपण वारंवारतेने पाहतो आणि त्या गोष्टींची मात्र नितांत गरज असते खेळाडूंना आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फलंदाजी करणाऱ्या 2 फलंदाजांना. आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये काय घडले. येणारे 6 चेंडू मात्र सांगून जातील किती धावसंख्या उभारली जाईल गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर विश्वास पाटील. पाहूया हे षटक कशा प्रकारे फेकलं जाईल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अगदी साईड डाम गोलंदाजी आपण पाहतोय, परंतु पहिला बॉल टाकत असताना दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. व्हाट अ कॅच. अतिशय सुरेख झेल. अगदी 100.
7 धावांचं योगदान दिलंय. आणि त्यानंतर यस थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. लालचंद तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि लालचंद तरेसाठी पारितोषिक लावलं गेलं या ठिकाणावरनं. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून 1113 रुपयाचं पारितोषिक आहे. जॉली कामतगार टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू विलास बालू पाटील यांनी हे पारितोषिक लावलंय. बॅक टू बॅक 3 षटकार 1113 रुपये. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पॉइंटच्या वडून उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी, मात्र त्वरितच बॅकअप आणि धावा कंप्लीट झाल्या 2. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 4 बॉलमध्ये लालचंद तरे किती धावा वसूल करेल याकडे नक्कीच सर्वांच्या नजरा जरूर आहेत. विश्वास पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. अगदी खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाहीये आज विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. अगदीच अखेरचं षटक हाताळलं जात आहे आणि या अखेरच्या षटकामध्ये अवांतर धावा मिळणं गावदेवी भादवड संघाकरता निश्चितपणानं म्हणावं लागेल सोने पे सुहागा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 35 या अंकावरती. 2 वाईट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत या षटकामध्ये. विश्वास पाटील पुन्हा एकदा या बलेचा ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल सीमा पार 6 धावा षटकार. मालीचा फटका पाहायला मिळालाय. अगदी फोर्सिंग स्ट्रोक फोर्स केलं होतं त्या ठिकाणावरनं. भरपूर ताकद झोकली होती. अगदी ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. त्या बॉलला मात्र अगदी खेचून मारला आणि बॉल सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 41 धावा धावफलकावर. या बलेस अतिशय सुरेख अगदी ब्लॉक होलचा चेंडू, ज्या बॉल मागे लालचंद तरेकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नाही आहे. बॉल निर्धाव गेलाय. अगदी फुल लेंथ हा बॉल पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, या बले समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आणि या षटकाराने मान्यवर पाहुण्यांचं इथून मात्र स्वागत केलंय. धावसंख्या आहे 51 या अंकावरती आणि 52 धावांचं लक्ष असेल गावदेवी वेहळे या संघासमोर. चालू सामन्यातील विजेता संघ विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर या संघाशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो मात्र कोणता संघ असेल याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे.
52 52चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या दरम्यान व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय राकेश दादा पाटील यांचं शुभ आगमन झालं आहे. कारिवली गावचे जावई देखील आहेत ते. आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत नक्कीच आपण सुनील दादांना देखील पाहतोय. यस वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपण पाहू शकता सन्माननीय प्रमोद चौधरी साहेब त्यांच्या समवेत प्रवीण दादा पाटील आणि सोबतच नंदू दादा. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे खासदार बालामामा चषक 2025 मध्ये. वेलकम. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. लक्ष्मण चौधरी दादांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 हे आयोजन जय बजरंग क्रीडांगण कारिवली या ठिकाणावरनं प्रथमच हे आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. वली आपण चालू मॅच कडे गावदेवी भादवाड विपक्ष गावदेवी वेले या दोन टीममध्ये ही मॅच आपण पाहतोय ज्या ठिकाणी 52चं लक्ष आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवीदास विथ कुरुथले. गुरुथले सोबत देवीदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर संजयभाई म्हात्रे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 52 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग गावदेवी वेले टीमच्या बाजूने कशा प्रकारे केला जाईल पाहूया. मॅच ऑन. खेळाला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल झालाय. बॉलची चेसिंग आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीम गावदेवी वेलेसाठी पहिल्या धावा. पहिल्याच बॉलवर 2 ने अकाउंट ओपन झालंय देवीदास आणि सोबतच टीमचं देखील. या बले संपर्क अवत असं नाहीये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचले.
3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आज गावदेवी बादवा टीमचा विचार केला ना तर प्रल्हाद नाईक यांची कमतरता भासते या ठिकाणी. ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल अवैध, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लालचंद तरेच्या माध्यमातून काय कमालीची कॅच, फलंदाज बाद. महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळतीये. एक क्षण असं वाटलं होतं बॉलला सीमारेषा क्लिअर करेल, परंतु शेवटच्या क्षणी लालचंद तरेच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल. फलंदाज गुरु थलेला मैदान सोडावा लागला. नवीन फलंदाज दिनकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. जय हनुमान पोगाव टीमची ती स्पर्धा ज्या ठिकाणी 6 बॉलवर 6 चौकार दिनकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच दिनकर मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये, सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, मिळेल सिंगल. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे या संजय भाई म्हात्रे यांच्या माध्यमातून, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त सिंगल डबलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट झालाय. 2 धावा पुन्हा एकदा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 7 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय. 52 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी वेळी संघाला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय 7 धावा धावफलकावर. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दीपक म्हात्रे. यस दिनकर भोईर आपण जर बॅक टू बॅक 3 चौकार ठोकताय ना तर बादल भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दीपक तरे येतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. काल आपण कालच्या रजनीतून श्री वेताल कोपर टीमला क्वालिफाय होताना पाहिलाय. श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन आपण उद्या ठीक 5 वाजता या ठिकाणी सेमीफायनलसाठी यायचं आहे. आजचा विजेता संघ नक्कीच कोण असेल त्या टीम समोर तुम्हाला खेळावं लागेल. तर एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 8 ही अंकावर. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर सिंगल आली. धावांचा पाठलाग करत असताना फलकावर धावा कमी लागल्यात आतापर्यंत.
परंतु 52पर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. चेंडू विकेटच्या मागे. शॉर्ट कन्व्हर्जनमध्ये चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल इथे मात्र बॅटरला मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 9व्या अंकावर. यस, बाटची गडा होती त्या ठिकाणी. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून अगदी जवळ आहे आणि त्या कारणास्तव झेल घेणं थोडं कठीण गेला. सिंगल मिळाली आहे. गोलंदाज तयार. पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. यावेळेस चेंडू थोडासा निसटतोय क्षेत्राच्या हातामधून. आणि अजून एक धाव. किती धावा मिळतील बघावं लागेल. तिसरी धाव मात्र धोक्याची ठरले. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट तर मात्र गहाल केली गेली. ज्या पद्धतीने पाहिलं तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. ताबा येणे गरजेचं आहे. आणि एक रणनीती असते मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर 40+ क्रिकेट. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. 11 धावा फलकावर आहेत. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. न्यू बॅटर सेकंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश डावखुऱ्याचा बॅटर. हरेश आणि देवीदासला मात्र पार्टनरशिप तयार करावी लागेल. जेव्हा जेव्हा धावाचा पाठलाग केला जातो तेव्हा पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची असते. यावेळेस फुलटॉस आहे. चेंडू उंची जास्त गाठली गेली. क्षेत्ररक्षक होता तिथे डीप क्षेत्रामध्ये. चांगला झेल. फलंदाज होईल पेल. विकेटचं बदन. तर हरेश आल्या पावली माघारी परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोहिनूर. आता मात्र कोहिनूर हिर्याला चमकावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने ही परिस्थिती आहे. परिस्थिती कशी असू द्या मात्र त्यामधून तुम्हाला वाट काढावी लागेल. यावेळेस फुलटॉस आहे. चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मुभा होती बॅटरला. 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. गती कमी ठेवली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली कारण म्हणलंय निर्धाव चेंडू. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 13. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय कोहिनूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. 2 चेंडू खेळले गेलेत परंतु आतापर्यंत चमकला गेला नाहीये. यस, सुनील पाटील, ते कसं आहे ना, वाढण्याआधी रुजावं लागतं, चमकण्याआधी झिजावं लागतंय. या उलट आपल्याला पाहायला मिळतंय की गावदेवी बादवड संघ मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. अगदी बरोबरच. तुमची मेहनत तुमचे कष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये मोजले जात आहेत. आणि जेव्हा तुम्ही धाडस कराल ना तेव्हाच मात्र तुमचे स्वप्न पूर्ण होतील. मात्र ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र धाडस करावा लागेल. या 52 धावांचा चेस मात्र चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर मात्र इथून मोठ्या पटक्यांसाठी जावं लागेल.
तर मात्र 12 चेंडूमध्ये आत्तापर्यंत बनवल्या गेलेत 13. आणि आता मात्र उर्वरित 12 मध्ये 39ची आवश्यकता आहे. हे इक्वेशन प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. षटक क्रमांक 3 सुनील पाटील हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. तिसरं षटक शैलेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. अगदी बरोबर. तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर 4 षटकांचा सामना म्हटला तर तिसरं षटक महत्त्वपूर्ण, आणि ती जबाबदारी मात्र शैलेश या गोलंदाजावर कर्णधाराने सोपवली गेली. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. यावेळेस ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र मुभा होती बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 15 या अंकावर. एकेरी दुहेरीमध्ये काहीच होऊ शकत नाहीये, कारण की जे इक्वेशन आहे ते मात्र आता 11 चेंडू 37. अगदी बरोबर आहे. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. विकेट वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निघून गेलाय. पुणेच एकदा 2 धावा कंप्लीट करत असताना आपण ह्या दोन्ही बॅटरला पाहतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर स्कोरवर पुढे नेण्याचं काम जरूर केलं जाते, परंतु 52 धावांचा चेस ही मोठी धावसंख्या आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला मोठे पटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. शैलेशचा पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडला पलटी स्ट्रोक पाहायला मिळतोय, आणि कमालीचा झेल तिथं मात्र पकडत असताना त्या क्षेत्रच्या माध्यमातून ॲक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी पाहिला मनोज पाटील हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. काय कमालीचा झेल, अगदी स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. वेल कॅच. अगदी बरोबरच. स्वतःला झोकावं लागतं मैदानाच्या आतमध्ये, तेव्हाच मात्र तुम्ही साध्य करू शकताय, आणि ते साध्य करून दाखवलं क्षेत्ररक्षकानं. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, बनेल दर्शक. चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. हायल धमाका. षटकार 6. तर मात्र इक्वेशन पाहिलं तर 7-25. धाडस कराल तेव्हाच मात्र स्वप्न पूर्ण होतील. धाडस केला जातो या बॅटरच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या मनाने मात्र गोलंदाजानं अपील केली होती, आणि त्या दरम्यान बघता बघता 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना, आणि पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये या धावा मिळतील 2. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 29. यस 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 29 धावा धावफलकावर. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. उर्वरित 6 बॉलमध्ये आमचे गुणलेखक विशाल नाईक मला सांगतात 23 धावांची आवश्यकता आहे.
अगदी बरोबरच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आत्तापर्यंत बनवल्या गेलेत 29 आणि आता मात्र 6 मध्ये इक्वेशन पाहिलं तर 23 6-23 असं समीकरण जरूर संदेश फलकावर मोठं वाढतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठले समीकरण मोठं नसतं, कुठले समीकरण छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र करावं लागतोय. नक्कीच. आणि मेहनत कष्ट प्रामाणिक असतील ना तर मात्र यशालाही पर्याय नाही आहे. 6 मध्ये 23 ठोकायचे आहेत. 3 ते 4 मोठे फटके जरूर तुम्हाला ठोकावे लागतील. अगदी बरोबरच. तुम्हाला मेहनत सातत्याने करावीच लागते. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरताना ती तयारी तुम्हाला ठेवावी लागते. ती शिदोरी मात्र अनुभवाची तुम्हाला घेऊन जावी लागते मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर भरपूर विचार विनिमय आणि षटक फेकण्याची जबाबदारी त्या ठिकाणी मच्छिंद्र म्हात्रे या गोलंदाजावर दिली आहे. पाहूया 6 मध्ये 23 रोखल्या जातील का की त्या उलट 6 मध्ये 23 काढल्या जातील. षटकातील पहिला बॉल मच्छिंद्र म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोर कोहिनूर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल कार्पेटच्या साने जातो. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा आल्या पहिल्या बॉलवर आणि आता मात्र 5 मध्ये 21 ची आवश्यकता. मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. कोहिनूर बॅक टू द डगआउट. विश्वासाने मारलेली उडी नेहमीच यश देत असते, मग ते पाण्यात असो किंवा आयुष्यात. आणि आत्मविश्वास दाखवला या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. लालचंद तरेसाठी हा तिसरा झेल. आता मात्र 4 चेंडू आणि विजयाचं समीकरण 21 या ठिकाणावरनं ठोकायचे आहेत. नवीन फलंदाज विश्वास. त्या विश्वासाने फलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. लाईन त्या लेंथ अगदी चुकीची पाहायला मिळाली आहे. वाईट बॉल. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. आता मात्र 4 चेंडू 20 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चांगली लेंथ लाईन आणि त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. एक बॉल जो चांगला फेकायचा होता ना तो फेकला या ठिकाणावर ना. कारण आता मात्र 3 चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. समीकरण कठीण झालंय गावदेवी वेले टीमसाठी. या बलेस अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. संपर्क नाहीये. आणि अशा प्रकारे आता मात्र फक्त आणि फक्त 2 बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणावर मच्छिंद्र म्हात्रे या गोलंदाजाला कंप्लीट करायची आहे. अगदी बरोबरच. जी जबाबदारी दिली होती ती मात्र चोख केली जाते मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर मात्र औपचारिकताच बाकी राहिले असंच म्हणावे लागेल. 1 पाऊल दूर विजयापासून टीम गावदेवी भादवड. यस, विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप या स्पर्धेतील पहिला विजय गावदेवी भादवड टीमसाठी असेल. या एका बॉल नंतर ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग चुकीची झाली होती. कॅच तर पकडली आहे परंतु थोडी दुखापत त्या ठिकाणी दीपक तरेसाठी. नक्कीच ही दुखापत जी आहे ना ती जास्त नसेल अशी आपण आशा करूया.
यस हे टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अगदी कॉलिंग चुकीची नाही. क्रिकेट आहे, मिठाईमध्ये शक्कर आणि क्रिकेटमध्ये टक्कर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाईल. आपण प्रथम सन्मान करूया. या ठिकाणी लक्ष्मण दादा चौधरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूया. मी विनंती करतोय भारतदादा पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर वरलदेवी ताडाली टीमचे कॅप्टन प्रवीण दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. प्रमोद दादा चौधरी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सामन्याचा हेरो ज्याने ठोकल्या नाबाद 22 धावा, नाव आहे संतोष तरे. संतोष तरे आपण लवकरात लवकर या. मॅन ऑफ द मॅच साठी त्यानंतर टॉस त्या ठिकाणी केला जाईल. अगदी बॅटने शांत सुरुवात जरूर केली आणि त्यानंतर मात्र धावा कव्हर करायच्या होत्या, धावा ठोकायच्या होत्या. 2-3 मोठे फटके. आपण देऊया प्रथम ट्रॉफी. मी विनंती करतोय राकेश दादा पाटील विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्या. जी ट्रॉफी प्रोप्रायटर शुभ मंगल डेव्हलपर्स दिनेश मधुकर पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर गिफ्ट नंबर आहे सुनील दादा, विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ती गिफ्ट नंबर द्या. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, सचिन रामचंद्र पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून हे गिफ्ट नंबर आम्हाला आलाय. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे वरलदेवी ताडाली टीमचे कॅप्टन प्रवीण दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ते देतोय. गुरु पाटील संदीप नाईक एवन जोडी यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. आणि त्यानंतर आपण टॉसकडे बोलूया. नेक्स्ट मॅच पुढच्या टॉसकडे आपण बोलूया. मी राकेश दादा पाटील आणि सोबतच सुनील दादा पाटील आपणास विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन होऊया. चला आपण टॉस या ठिकाणी करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. टॉस करूया त्याआधी मात्र नाणं पाहूया. एका बाजूला आपण पाहतोय खासदार बालामामा चषक 2025, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कायरेवली. यस डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जातोय. टीम गावदेवी वादवाडचे कॅप्टन कॉल करतायत जय बजरंग कारेवली असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलंय. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय
गावदेवी बादवड टीमचे कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे. प्रथम तर मला हे सांगा की या ठिकाणी खेळत असताना कसं वाटलं? खूप आनंद वाटतो आणि जय बजरंग संघाने खूप असं छान नियोजन